पिक्सेल लॅब बॅनर एडिटिंग सिरीजचा हा जो काय आपला सेकंड पार्ट आहे. जर फर्स्ट पार्ट मध्ये आपण त्याच्यामध्ये जे काय तुम्हाला बेसिक आहे ते सांगितलेलं आहे, तर ह्यामध्ये आपण जो काय सांगणार आहोत जो काय टॉप मेनू बार आहे तुम्हाला यामध्ये जे काय टूल्स आहेत त्याची जी काय ओळख आहे ती आपण सांगणार आहोत, ते कसे वापरायचे. तर इथं तुम्हाला फर्स्ट जे काय असेल ते प्लसचे चिन्ह दिलेलं आहे. त्या प्लसच्या चिन्हावर क्लिक केल्यानंतर भरपूर सारे ऑप्शन्स आहेत ते येऊन जाते. जो काय पहिला ऑप्शन आहे टेक्स्ट आहे, टेक्स्टवर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे एक न्यू टेक्स्ट आहे तो येऊन जातो. तुम्हाला बॅनर एडिटिंग मध्ये जर टेक्स्ट ऍड करायचं असेल तर अशा प्रकारे तुम्ही इथं प्लसच्या चिन्हावर क्लिक करून टेक्स्ट ऍड करू शकता. तर टेक्स्ट ऍड केल्यानंतर तुम्हाला इथं एच्या ऑप्शनवर यावं लागतं आणि आल्यानंतर इथं तुम्हाला जे काय टेक्स्टचे ऑप्शन्स आहेत, जे काय बाकीचे टूल्स आहेत ते इथं ओपन होऊन जातील. तर आज काय टेक्स्टवर व्हिडिओ तो आपला येणार आहे. तर त्यानंतर दुसरा जो काय आपला करंट डेट जर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे करंट डेटचं जे काय टेक्स्ट आहे तो येऊन जातो. त्यानंतर परत स्टिकर्स आहे, स्टिकरवर क्लिक केल्यानंतर खाली सर अशा प्रकारे तुम्हाला इथे स्टिकर्स आहेत ते येऊन जातील. तर यामधील स्टिकर्स तुम्ही बॅनर एडिटिंग साठी वापरू शकता. तर इथे स्टिकर्स भरपूर सारे स्टिकर्स आहेत ते दिलेले आहेत. त्याचबरोबर इथे इमोजीस सुद्धा दिले आहेत, जे तुम्ही बॅनर एडिटिंग जो तुमच्या थंबनेल वगैरे असतात त्याच्यावर तुम्ही स्टिकर्स आहेत ते वापरू शकता. त्याचप्रमाणे इथं प्लसच्या चिन्हावर क्लिक करा, परत शेप्स आहे, शेपवर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे एक शेप आहे इथं येऊन जातो. तर शेप हा पिक्सेल लॅब मधलं एक सगळं इम्पॉर्टंट तुम्हाला जे काय पार्ट आहे ते आपल्याला जे काय ऑप्शन आहे टूल्स आहे वापरायचं, ते शेप आपण कशा प्रकारे वापरायचं त्यावर सुद्धा आपण व्हिडिओ आहे तो आपल्या ट्युटोरियल आहे ते पूर्ण येणार आहे. ते कशा प्रकारे वापरायचे सगळे टूल्स कशा प्रकारे तुम्ही वापरू शकता. त्याचबरोबर नंतरचा जो काय ऑप्शन आहे आपला फ्रॉम गॅलरी या सगळ्यात पिक्सेल लॅबचा इम्पॉर्टंट म्हणजे तुम्ही जे काय तुमच्या गॅलरी मधले फोटो असतात, इमेजेस असतात किंवा पीएनजी इमेजेस, जेपीजी इमेजेस तुम्ही ह्यामधून ऍड करू शकता. तर तुम्हाला फ्रॉम गॅलरीवर क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर बरोबर तुमचे जे काय फाईल मॅनेजर ते ओपन होऊन जातं. झाल्यानंतर तुम्हाला 3 रेषा दिसतात, त्याच्यावर क्लिक केल्यानंतर तुमचे जे काय फाईल मॅनेजर मध्ये असेल किंवा मेमरी कार्ड मध्ये असेल तुम्ही याच्यातून सिलेक्ट करून घेऊ शकता. तर त्याचे काय आपले इमेजेसवर क्लिक करायचं असतं. इमेजेसवर क्लिक केल्यानंतर तुमच्या गॅलरी मधले जेवढेही फोल्डर असतील त्यामध्ये जे इमेजेस असतील ते इथे तुम्हाला दिसून जातील. तरी त्याचे काय आपल्याला न्यू फोल्डर मध्ये जे काय इमेजेस आहेत त्या अशा प्रकारे ऍड करून ठेवलेले आहेत. तर जे पीएनजी इमेज असेल त्याचा जो काय बॅकग्राऊंड आहे तुम्हाला इथे बघू शकता, अशा प्रकारे बॅकग्राऊंड आहे तो ट्रान्सपरंट आहे. आणि जे काय जेपीजी इमेजेस अशा प्रकारे तुम्हाला बॅकग्राऊंड ते जे जेपीजी इमेजेस असतात बॅकग्राऊंड असतात ते दिसून जाते. तर जे काय आपल्याला पीएनजी इमेजेस ऍड करायचे असेल त्याच्यावर तुम्हाला डबल क्लिक करायचं असते किंवा सिंगल क्लिक करू शकता. तर अशा प्रकारे त्याची काय इमेज असते ती येऊन जाते पीएनजी इमेजेस. तर जेपीजी इमेजेस ऍड केले तर तुम्ही पूर्ण जे काही जेपीजी इमेज येऊन जाईल. तर पीएनजी इमेज ऍड केला म्हणजे ट्रान्सपरंट पीएनजी इमेज आहे. तर याच्यासाठी तुम्हाला खाली भरपूर सारे ऑप्शन्स आहेत ते दिसून जातील. तर जे काही जेपीजी इमेजेससाठी तुम्ही हे ऑप्शन्स आहेत ते जे काही साईज आहे वेगवेगळ्या साईज आहेत त्या कॅनव्हासच्या साईज आहेत त्या वापरू शकता. त्याचबरोबर इमेजेस तुम्हाला रोटेट करायचं असले तर तुम्ही रोटेट करू शकता, राईट लेफ्ट रोटेट आहे. इथं फुल स्क्रीन करू शकता किंवा लॉक करायचं लॉक करू शकता किंवा सर्कल इमेजेस करू शकता. तर याचे जे काय तुम्हाला बॅनर एडिटिंग साठी तुम्हाला आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये कसे वापरायचे ते सांगणार आहोत. जर इमेजेस तुम्हाला उलटी करायची असेल तुम्हाला इथे समजा ह्या साईडला आहे तर आपण ऑपोजिट साईडला अशा प्रकारे सुद्धा करू शकतो किंवा ओपर साईड म्हणजे तुम्हाला जशा प्रकारे तुम्हाला ऍडजस्ट तुम्हाला इथं टूल्स आहेत ते ऑलरेडी दिलेले आहेत. तर इथं सुद्धा तुम्ही राईट क्लिक केल्यानंतर जी काही इमेज आहे तुमच्या पिक्सेल लॅब बॅनर मध्ये ऍड होऊन जाते. ऍड झाल्यानंतर तुम्हाला इथं प्रकारे असा एक डॉट दिलेला असतो, व्हाईट डॉट आहे, त्याच्यावर क्लिक करून तुम्ही अशा प्रकारे त्याची साईज आहे कमी जास्त करू शकता. साईज म्हणजे जी काय अशी तुम्ही करू शकता आणि जी काय हाईट आणि विड्थ आहे अशा प्रकारे त्याची कमी जास्त करू शकता. तर ही झाली एक पीएनजी इमेजेस ऍड केल्यानंतर. तर पीएनजी इमेजेस ऍड केल्यानंतर तुम्हाला इथं खाली जे काय टूल्स एक ऑप्शन दिलेलं आहे मिडलचा ऑप्शन आहे, त्याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इमेजेसचे काय ऑप्शन्स आहेत ते इथं ओपन होऊन जातात. तर हे कसे वापरायचे त्यावर सुद्धा आपण व्हिडिओ तो येणारच आहे. तर त्याचनंतर तुम्हाला इथं जो काय आपण आता जीपीजी ऍड केली, समजा फ्रॉम गॅलरीवर क्लिक केलं जीपीजी ऍड केली, तर आता जीपीजी ऍड केल्यानंतर डबल क्लिक करायचं, एक क्लिक केल्यानंतर इथं बघू शकता. आता मी फॉर्मॅट आहे ते इथं चेंज करू शकतो. मला जो काय कॅनव्हास पाहिजे असेल, ज्या साईज मध्ये पाहिजे असेल त्या साईज मध्ये तुम्ही इथं सिलेक्ट करून घेऊ शकता. तर फक्त ही फ्रॉम गॅलरी म्हणजे तुमचे जे काय लेअर आहे ही लेअर आहे आपण जी काय ऍड केलेली आहे ती लेअर ऍड केलेली आहे. जेवढा तुम्ही याच्यामध्ये लेअर ऍड केलं तर तुम्हाला इथे एक लेअरचं ऑप्शन दिलेलं आहे. लेअरच्या ऑप्शन मध्ये सर्व जेवढे आपण आतापर्यंत लेअर ऍड केले इथं दिसून जातील. त्याच्यामध्ये तुम्हाला इथं जे काही ऑप्शन्स आहेत ते लेअर जे काय तुम्ही इथं क्लिक केला तर क्लिक केल्यानंतर इथं जे ऑप्शन्स आहेत ते ओपन होऊन जातात. तर मी आता टेक्स्टवर क्लिक केला, टेक्स्टवर क्लिक करण्यासाठी परत याच्या ऑप्शनवर यायचं, इथं याचं ऑप्शन ओपन होऊन जाईल. त्याचप्रमाणे इथं आपलं जे काय नेक्स्ट आहे इथं ड्रॉ म्हणजे काय ड्रॉचं ऑप्शन क्लिक केल्यानंतर इथं ड्रॉवर आपण एक व्हिडिओ येतो बनवणारच आहोत. तर याच्यामध्ये तुम्हाला जी काय आपण बेसिक ओळख आहे ती सांगणार आहोत. त्यानंतर इथं जे काय सेव्हचं एक ऑप्शन दिलेलं आहे सेव्ह म्हणजे सेव्ह प्रोजेक्ट करू शकता. सेव्ह प्रोजेक्ट केल्यानंतर तुम्हाला इथं जे काय प्रोजेक्ट आहे तुमच्या इथं आपण माय प्रोजेक्ट आहे फर्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं कशा प्रकारे सेव्ह करायचं आहे. तर इथं माय प्रोजेक्टवर क्लिक केल्यानंतर तुमचं जे काय एवढे प्रोजेक्ट आहेत तिथं सेव्ह होऊन जाते. सेव्ह ॲज इमेजवर क्लिक केल्यानंतर ते जेपीजी फॉर्मॅट असेल किंवा तुमचं जे काही डायमेन्शन असेल तिथं क्वालिटी अल्ट्रा करून तुम्ही गॅलरीमध्ये तुमच्या HD मध्ये पीएनजी ती इमेज तुम्ही बॅनर एडिटिंग केलेली ती सेव्ह करू घेऊ शकता. त्याचप्रमाणे इथं जे काय अंडोचं ऑप्शन आहे, तर आता माझ्या इथं मूव्ह झाली, समजा मी इकडं मूव्ह गेली तर मला रिटर्न आणायचं तिथं अंडो, म्हणजे प्रत्येक तुमच्या याच्यात जे काय एडिटिंग कोणताही ॲप्स असेल त्याला अंडोचं ऑप्शन असतं, त्या प्रकारे अंडोचं ऑप्शन आहे. त्याचप्रकारे इथं झूमचं एक ऑप्शन दिलेलं आहे. तर मला बॅनर एडिटिंग करताना काही तुम्हाला झूम करू शकता, अशा प्रकारे झूम करायचं दोन्ही बोटांनी तुम्हाला
करायचं आहे, स्क्रीनला स्प्लिट करायचं, अशा प्रकारे तुम्ही झूम करू शकता. झूम केल्यानंतर परत त्या तुम्हाला झूमिंगच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. क्लिक करण्याच्या प्रकारे तुम्ही जे काय तुमची बॅनर आहे, डिझाईन आहे, ती एडिटिंग करून घेऊ शकता. परत त्याच्यावर क्लिक करून जे काय 400वर क्लिक करायचं आहे, अशा प्रकारे परत झूम आउट करायचं आहे. त्याचप्रमाणे इथं तुम्हाला एक शेअरचं ऑप्शन दिलं आहे. शेअरचं म्हणजे इथून जे काय शेअर डायरेक्ट शेअर ऑप्शन म्हणजे इथं सेव्ह टू गॅलरीचंच ऑप्शन आहे, ते ओपन होऊन जाते. तर हे जे काय कोर्स आहे तिथं कोर्स दिलेले आहेत, इंग्लिशच्या कोर्स आहेत, ते तुम्हाला जर वापरायचं असेल तर तुम्ही इथं वापरू शकता. सहज आपण याचा जास्त वापर येतो करत नाही. इथं दिलेले आहेत लाईन्स दिलेले आहेत, म्हणजे तुम्हाला जर बॅनर एडिटिंग करताना जर तुम्हाला इथं लाईन्स व्यवस्थित जर करायचे असेल तर इथं करू शकता. तर इथं एक तुम्हाला प्लसचे चिन्ह दिलेले आहे, प्लस तुम्हाला इथं अजून ऍड करायचे आहेत. समजा हे टेक्स्ट आहे तुमचा, इथे एक टेक्स्ट आणि इथे एक टेक्स्ट आहे, ह्या दोन्ही टेक्स्ट तुम्हाला सेम लाईनीत आणायचं असेल तर तुम्ही इथं अजून प्लस केल्यानंतर जे काय आडव्या लाईन्स आहेत, तुम्हाला उभ्या लाईन्स पाहिजे असेल तर अशा प्रकारे उभ्या लाईन्स सुद्धा येऊन जातील. त्याच्यावर क्लिक केल्यानंतर ऑटोमॅटिक येते हाईड होऊन जातं. तर जे काही इथं लेअरचं ऑप्शन आहे, मग सांगितलं तुम्हाला जेवढे तुम्ही इमेजेस ऍड करता जेवढे काही इथं ऍड करता त्याच प्रकारे तुम्हाला इथं लेअर्समध्ये येऊन जाते. त्याचप्रमाणे हे काही 3 डॉट आहे, 3 डॉट दिलेलं आहे, त्याच्यावर आपण जी काय PLP फाईल ऍड करतो किंवा यूज इमेज फ्रॉम गॅलरी करतो, त्याच्यावर जो काही व्हिडिओ होता आपला एक सेपरेट व्हिडिओ होतो 3 डॉटवर येणार आहे. तर यामध्ये तुम्हाला जेवढे आपण बेसिक टूल्स आहेत ते टॉप मेनू बारचे ते सांगितलेले आहेत. तर त्याचप्रमाणे हे सुद्धा आपण नंतर कसे वापरायचे ते सुद्धा अजून सांगणार आहोत. जसं तुम्हाला आपण बॅनर एडिटिंग करणार आहोत त्याचप्रमाणे कसे टूल्स वापरायचे ते सांगणार आहोत. तर भेटूयात आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जर तुम्हाला काही पिक्सेल लॅबमध्ये जर एडिटिंग विषयी जर काही अडचण असेल तुम्ही डायरेक्ट मला कॉमेंट करू शकता. तसेच आपल्या जो काही नेक्स्ट पार्टसाठी आपल्या चॅनलला इथे सबस्क्राईब करून ठेवा.